राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला 28 जानेवारी रोजी बारामतीत अपघात झाला आणि या अपघातात अजित पवारांचं निधन झालं. खरं तर अजित पवारांच्या निधनानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जवळपास 10 ते 12 दिवस या अपघाताला झाले तरीही चर्चा थांबत नाही. आणि त्यानंतर आज आमदार रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्दे उपस्थित केले. त्यात त्यांनी काही तांत्रिक मुद्दे देखील उपस्थित केले आणि हे तांत्रिक मुद्दे नेमके काय आहेत आणि त्याचा अर्थ काय आहे हे जाणून घेण्यासाठीच मी आलोय. सध्या माझ्यासोबत अजय परांजपे आहेत, जे इंडियन एअरफोर्स मध्ये तब्बल 12 वर्ष त्यांनी काम केलंय, स्क्वॉड्रन लीडर म्हणून त्या ठिकाणी होते. सर, लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. खर तर बारामती झालेल्या विमान अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आज जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये अनेक तांत्रिक मुद्दे, टेक्निकल मुद्दे उपस्थित करण्यात आले. त्यापैकी एक मुद्दा होता म्हणजे स्टॉल वॉर्निंग सिस्टीम बंद होती, त्यामुळं वैमानिकाला काही समजलं नाही आणि त्यामुळे हा अपघात झाला अशी एक चर्चा आहे. असा एक मुद्दा रोहित पवारांनी उपस्थित केला. सर, ही स्टॉल वॉर्निंग सिस्टीम नेमकी काय आहे आणि विमानात कशा प्रकारे काम करते? सर्वप्रथम नमस्कार लोकमतचे की ते आमच्याकडे आले आणि आम्हाला ही अपॉर्च्युनिटी मिळाली. तर माझं नाव स्क्वॉड्रन लीडर अजय परांजपे. मी एअरफोर्समध्ये होतो, सेवानिवृत्त झालो 12 वर्ष सर्व्हिस करून आणि आता मी योस्काईज एव्हिएशन सेंटर ही संस्था चालवतो मुलांना ज्ञान वाढावं म्हणून सिम्युलेटरमध्ये. आता तुमच्या प्रश्नाकडे आपण वळू की त्याच्यामध्ये स्टॉल वॉर्निंग म्हणजे काय. तर आधी आपण स्टॉल काय असतो हे ह्या विमानाच्या उदाहरणातनं घेऊ. एक सांगू इच्छितो की हे ते विमान नाहीये, पण एक आपण उदाहरण घेतोय. तर जसजसं विमानाचा अँगल वरवर जातो तसतसं त्याची लिफ्ट वाढते आणि विमान अजून वर जातं. पण जसजसं तुम्ही वाढवत जाल याचा अर्थ असा नाही की जितकं मी वाढवीन तितकं ते विमान वर जाईल. एक ठराविक अँगलच्या पुढे त्याची लिफ्ट पडते आणि ते विमान नाक खाली होऊन दगडासारखं पडतं, ज्याला की स्टॉल म्हटलं जातं. आता ही खूप डेंजरस एक ऑपरेशन असतं. जर खूप उंचीवर हे घडलं तर विमान पडायला लागल्यावर वैमानिकाला वेळ मिळतो ते रिकव्हर करायला. पण जर ते खूप खाली असेल तर त्याला रिकव्हर करायला वेळ मिळत नाही आणि ते डायरेक्ट जमिनीत जातं. तर वैमानिकाला सांगावं की तुझं विमान स्टॉल होणार आहे म्हणून त्याच्यात ती स्टॉल वॉर्निंग सिस्टम असते. तर ती कशा प्रकारे असते तर त्याच्यामध्ये एक हॉर्न वाजतो जोरात, टो 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 करून, आणि त्याच्यात एक दुसरा कॉम्पोनंट असतो ज्याला स्टिक शेकर म्हणतात. तो म्हणजे काय, तर जसं आता विमान हा जर उडवत असेल तर हे असं जोरात हालायला लागतं, जेणेकरून वैमानिकाचं त्याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे की विमान आता स्टॉल होणार आहे. ही वॉर्निंग सिस्टम विमान स्टॉल व्हायच्या जस्ट आधी चालू होते. त्याचं इंजिनियरने कॅल्क्युलेशन केलेलं असतं की किती डिग्री अँगलला ती स्टॉल होईल, त्यामुळे त्याच्या आधीच ते वॉर्निंग येते, म्हणजे पायलट त्याच्या अगेन्स्ट एक ऍक्शन घेऊ शकतो. ओके सर, दुसरा प्रश्न होता तो गो अराउंडचा. खरं तर जेव्हा हे अजित पवार असलेलं विमान बारामती विमानतळाच्या जवळपास आलं होतं तर त्या ठिकाणी धुकं होतं, त्यामुळे पायलटला विमान उतरवण्यास योग्य परिस्थिती नाही असं वाटलं. त्यानं एक अराउंड घेतला आणि परत त्यानं दुसरा गो अराउंड का घेतला नाही असा एक प्रश्न उपस्थित केलाय. तर हे गो अराउंड म्हणजे नेमकं काय असतं आणि अशाने अपघात टाळता येतात का? आता साधारणपणे काय असतं की पहिल्याच विमानाने ज्या रनवेवर उतरणार आहे विमान, तो पायलट त्या रनवेच्या ओळीत येतो आणि विमान उतरवतो. साधारण पहिल्याच अटेम्प्ट मध्ये विमान उतरवलं जातं. कधी क्वचित जर असे गडबड झाली की नेमका खूप जोरात वारा आला आणि वैमानिकाच्या लक्षात आलं की ते विमान रनवेवरनं बाहेर जाईल, तर तो विमान न उतरवता हे वाढवतो, त्याची स्पीड वाढवतो आणि पुन्हा विमान हवेत नेतो. साधारण ते विमान रनवेला टच व्हायच्या आधीच पुन्हा हवेत जातं किंवा थोडं रोल होऊन, म्हणजे थोडक्यात ते थांबत नाही, त्याची पॉवर पुन्हा वाढवली जाते आणि ते विमान पुन्हा हवेत जातं. ह्याला गो राऊंड म्हणतात. तर ह्याच्यामध्ये एटीसीच्या म्हणण्याप्रमाणे त्या विमानाने एकदा गो राऊंड केला होता. ज्या अर्थी दुसऱ्यांदा त्यांनी केलं नाही त्या अर्थी त्याला वाटलं असेल की मी उतरवू शकेन विमान, त्यामुळे दुसरा गो राऊंड झाला नसेल असा अंदाज आहे. ओके सर, या अपघाताचा एकमेव सीसीटीव्ही पुढे ज्याच्यामध्ये हे विमान दिसतं आणि हे विमान एका बाजूला कल्ल्याचं दिसतं आणि या अनुषंगाने एक मुद्दा उपस्थित झाला, तो म्हणजे विमान अत्यंत खालून उडत होतं, तर मग पायलटने EGPWS इशारा का दिला नाही? तर हा EGPWS म्हणजे नेमकं काय आहे आणि हे कशा प्रकारे काम करतं? बर, तर आता ह्याच्यात मी सांगू इच्छितो की सर्वसाधारणपणे आपल्या डोक्यात असं कल्पना येते की जमीन ही फ्लॅट आहे कायम, पण असं नसून जमिनीवर काही कधी टॉवर्स असतात, कधी काही थोडे छोटे हिल्स असतात. तर जर वैमानिकाला आपली उंची किती आहे ते कळतं, पण ती उंची एक ऍव्हरेज ह्यानी धरली जाते की साधारण मी 500 फुटावर आहे. पण समजा त्याच्यामध्येच एक टॉवर आला से 150 फुटाचा,
तर मग तो टावर, त्याला वाटेल मी 500 फुटावर आहे, पण टावर सुद्धा वर आहे, त्यामुळे त्याला ते विमान आदळू शकतं. किंवा एखादा जमिनीचा भाग वर असेल प्लेटू सारखा, तर त्या विमानामध्ये एक त्याला ह्याला म्हणतात ग्राउंड प्रॉक्सिमिटी वॉर्निंग सिस्टम. म्हणजे ग्राउंड प्रॉक्सिमिटी मध्ये तुम्ही जमिनीच्या खूप जवळ आला आहात आणि तुम्ही आपटू शकता. त्यामुळे त्याच्यात सेटिंग केलेलं असतं की समजा एक उदाहरण की 100 फुटाच्या जवळ आलं तर मला वॉर्निंग दे. त्यामुळे पायलटला कळतं की अरे मी कुठल्या तरी जवळच्या वस्तूच्या फार जवळ चाललोय आणि मी आदळू शकेन, म्हणून त्याच्यात एक वॉर्निंग येते. सो त्याच्यामध्ये पुल अप पुल अप पुल अप असा एक आवाज येतो, जेणेकरून पायलटला कळतं की अरे मला आता पुल अप म्हणजे वर जा, कारण तू आदळणार आहेस कशासाठी तरी. ओके सर, याच अनुषंगाने आणखी एक मुद्दा उपस्थित केला गेला, तो म्हणजे बारामतीचं एअरपोर्ट जे आहे ते टेबल टॉप रनवे आहे आणि त्यामुळे ते विमान उतरण्यास सक्षम नव्हतं किंवा त्या ठिकाणी पुरेशा सुविधा नाहीत असा एक उल्लेख वारंवार येतोय. आणि याच अनुषंगाने आजची जी पत्रकार परिषद झाली रोहित पवारांची, त्या त्यांनी रनवे 29 आणि रनवे 11 असा उल्लेख केलाय. तर याचा अर्थ काय होतो नेमका आणि किती महत्वाचा आहे हा? सो रनवे 29 म्हणजे काय, तर त्या रनवे जो असतो सरळ रेषेत असतो, तर त्याचं तुम्ही कंपास जर माहित असेल तर कंपासमध्ये तुम्ही कुठल्याही अँगलनी तो कंपास 0 ते 360 आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक कंपास जातो. तर मॅग्नेटिक कंपासवर तो रनवे कुठल्या दिशेने आहे हे त्या 29 किंवा 11नी दर्शवलं जातं. तर 11 म्हणजे काय, तर 110. रनवेवर 3 अक्षरं पेंट केली तर ती छोटी होतील, म्हणून पहिली 2 अक्षरच पेंट केली जातात. तर ह्या बाबतीत रनवे 11 म्हणजे काय, तर 110 डिग्री कंपासवर जर तुम्ही आलात तर बरोबर त्या रनवेच्या लाईन मध्ये असाल. आणि जॉमेट्रिकली बघितलं तर त्याच्यात 180 डिग्री ऍड केले तर ती उलटी दिशा होते, म्हणजे 29 म्हणजे 290. आता ह्याच्यात 110चा उल्लेख का आला, कारण 110 म्हणजे ईस्ट डायरेक्शन, ईस्ट म्हणजे 90, 110 साधारण तीच आहे, तिथूनच सूर्य वर येत होता आणि म्हणून तो 29चा हे आहे. तर आता आपण रनवेवर बघू की हा आमचा रनवेचा ऍक्च्युअल एक इंडिकेशन आहे. रनवेवर असेच पेंटिंग असतात. तुम्ही जर ते 4 पट्ट्या बघितल्यात तर ते तिथे पायलटला कळतं की तिथे मला चाकं माझी पोचली पाहिजे, आणि त्याच्या पुढे जी तुम्हाला 3 शून्य अक्षरं दिसत आहेत त्याचा अर्थ असा की तुम्ही ह्या दिशेने जर आलात तर तुमचा कंपासवर 300 डिग्री हे दिसेल. त्यामुळे ते 11 आणि 29चा हा सिग्निफिकन्स आहे. सर, खरं तर विमान टेक ऑफ करण्यापूर्वी विमानाची पाहणी केली जाते आणि याच अनुषंगाने एक मुद्दा उपस्थित झालाय, तो म्हणजे विमानाचा टेक लॉग कुठे आहे आणि एअरवर्दी रिपोर्ट कुठे आहे. तर हे टेक लॉग आणि एअरवर्दी हे त्यांचा अर्थ नेमका काय होतो आणि या संपूर्ण विमानाच्या प्रक्रियेत याचा वापर कसा केला जातो? सो हे समजण्याकरता मी प्रथम सांगू इच्छितो की जसं आपल्या वाहनामध्ये नवीन विकत घेतलं की 3 फ्री सर्व्हिसिंग दिल्या जातात. म्हणजे काय, तर ती सर्व्हिसिंग तुमच्या गाडीला बिघाड आहे असंच नाही, पण काही बिघाड नसला तरी सुद्धा तुम्ही आणा आणि आम्ही चेक करू की काही बिघाड होणार तर नाहीये ना. त्याला इंग्लिशमध्ये प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हटलं जातं. तर विमानामध्ये हे खूप जास्त असतं, म्हणजे फक्त 3 सर्व्हिसिंग नाही, तर वेळोवेळी त्याची सर्व्हिसिंग केली जाते आणि त्याच्यात खूप सर्व्हिसिंग असतात. त्याच्यासाठी जो विमान बनवणारा असतो फॅक्टरी, ते सांगतं की ह्या विमानाचे किती किती तासांनी चेक्स व्हायला पाहिजेत. आता ह्या सगळ्या ज्या चेक्स आहेत त्याच्यामध्ये काय आढळलं, कुठली गोष्ट तुम्ही बदलली, काय तुम्हाला दुरुस्ती करताना प्रॉब्लेम सापडले, आणि रोजचं सुद्धा जे सर्व्हिसिंग असतं की काल विमान आलं, उतरलं, आपण ऑफ केलं, आज सकाळी पुन्हा विमान जाणार आहे, तर त्याच्या आधी त्याची चेकिंग होते. हे इतकं महत्वाचं असतं की केवळ इंजिनियरच बघतो असं नाही, तर वैमानिक सुद्धा विमानाच्या जवळ आला की तो पण स्वतः त्या विमानाच्या आजूबाजूला जातो. ह्या जे मेंटेनन्स जो पार्ट आहे तो ज्या पुस्तकामध्ये लिहिलं जातं ह्या सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड, त्याला टेकलॉग म्हटलं जातं. सर, शेवटचा प्रश्न आहे. खरं तर हे विमान कोसळत असताना मेडे कॉल का दिला नाही अशी एक सातत्यानं चर्चा होते. खरं तर आपण पाहिलं असेल, ज्या को पायलट होत्या शांभवी पाठक, त्यांनी ओ शिट असं म्हटल्याचं असं काही माध्यमामध्ये आलं होतं. तर मेडे कॉल नेमका काय असतो, हे काय दर्शवतो, आणि या विमानात तो झाला नाही असं देखील म्हटलं गेलं. सो ह्याच्या आधी एअरवर्दीनेसचं राहिलं, जो खूप महत्वाचा विषय आहे. तर विमान हे आता हवेत जाण्यासाठी तयार आहे, केव्हा हे जाऊ शकतं हे जेव्हा टेक्निकल टीम सांगते त्याला एअरवर्दीनेस म्हणतात.
म्हणजे हे विमान आता हवेत जाण्यासाठी तयार आहे. ह्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी असते की कोणी सांगितलं तुम्हाला, मी चेक केला, मी बघितलं की ह्याच्यात काही बिघाड नाहीये, हे तुम्ही नेऊ शकता. ओके. हे नुसतं बोललं जात नाही, तर त्याला सर्टिफिकेट एक इश्यू होतो. आता हे एअरवर्दीनेस सर्टिफिकेट फक्त रोजच्या मेंटेनन्स मध्येच इश्यू होतं असं नाही, ओके. प्रत्येक स्टेजला ते दिलं जातं. जेव्हा नवीन विमान तयार होतं तेव्हा प्रत्येक विमान हे टेस्ट पायलट फ्लाय करतात आणि जेव्हा ते सांगतात हा हे विमान सिव्हिल कडे आपण देऊ शकतो, तेव्हा त्याला एअरवर्दीनेस सर्टिफिकेट हा दिला जातो. ओके. आता तुमच्या मेडे medical. कॉल कडे आपण वळू तर मेडे कॉल हा एक इंटरनॅशनल कॉल असतो. जेव्हा पायलटला लक्षात येतं की आमच्या सगळ्या ह्या विमान आणि पॅसेंजर्सला जीवाचा धोका आहे, म्हणजे त्या लेवलचं एमर्जन्सी आलेली आहे. एक समजण्याची गोष्ट आहे की त्याच्या आधी एक पॅन पण असतो, ज्याच्यामध्ये वेगळ्या एमर्जन्सीज होतात की कोणीतरी बाबा पॅसेंजर आजारी आहे तर मला लवकर विमान उतरायचंय, पण विमानाला काही धोका नाहीये, तेव्हा पॅन असतं. जेव्हा विमान धोक्यात असेल तेव्हा मेडे हा कॉल दिला जातो. मी एक सांगू इच्छितो की आत्ताचा जो अहमदाबाद मधला दुर्दैवी क्रॅश झाला त्याच्यामध्ये पायलटला वेळ मिळाला किंवा त्याच्या लक्षात आलं की अरे आता हे विमान आपल्या कंट्रोलच्या बाहेर जाणार आणि पडणार, तेव्हा त्यांनी मेडे कॉल दिला. साधारण हा कॉल एटीसी साठी असतो, पण तो एका ठराविक फ्रिक्वेन्सीवर दिला जातो ज्याला इंटरनॅशनल फ्रिक्वेन्सी म्हणतात, की सगळ्या विमानांवर तो इंटरनॅशनल फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे समजा हे जर विमान एअरपोर्टच्या खूप लांब असेल तरी आजूबाजूच्या विमानांना पण कळू शकेल की अरे ह्या विमानाला काहीतरी एमर्जन्सी आहे आणि आपल्याला त्याला मदत करायला हवी आहे. ओके. तर ह्या बाबतीत एटीसीने असं सांगितलेलं नाहीये की मेडे कॉल दिला. ह्याचा माझा अर्थ असा आहे की पायलटला तेवढा वेळच नाही मिळाला सांगायला की माझ्याकडे एमर्जन्सी. त्यामुळे झालं. हो. ओके. तर आपण पाहू शकता हे होते अजय परांजपे, ज्यांनी या संपूर्ण तांत्रिक प्रश्नाची जी उत्तरे आहेत ती दिली आहेत. खरं तर हा अपघात नेमका कशामुळे झाला याची उत्तरं जेव्हा या संपूर्ण अपघाताची चौकशीचा अहवाल समोर येईल तेव्हा समोर येतील. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.